नमस्कार मित्रांनो, तर आज आपण महाराष्ट्र शासनाचा एक अतिशय महत्त्वाचा जी.आर. पाहणार आहोत, ज्यामध्ये आता सर्व शासकीय योजना आणि सेवांसाठी महा-आय.डी. अनिवार्य करण्यात आली आहे. म्हणजे आता एकच आय.डी. वापरून तुम्हाला सर्व योजना मिळणार आहेत. तर हा जी.आर. नेमका काय आहे, कोणाला लागू आहे आणि तुमच्यावर काय परिणाम होणार आहे, हे सगळं आपण सोप्या भाषेत जाणून घेऊया. तर या जी.आर.ची बेसिक माहिती. तर दिनांक 27 मार्च 2026. विभाग सामान्य प्रशासन विभाग. उद्देश सर्व योजना आणि सेवा एकाच लॉग इनद्वारे म्हणजे SSO उपलब्ध करणे. तर जी.आर.मध्ये मुख्य काय निर्णय घेतला आहे, तर महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे की महा-आय.डी. हा सिंगल साइन ऑन म्हणजे SSO म्हणून वापरणे अनिवार्य असेल. म्हणजे एकच आय.डी. सर्व योजना, एकच लॉग इन सर्व सेवा. 1 मे 2026 पासून महा-आय.डी. अनिवार्य होणार आहे. तर महा-आय.डी. कुठे तयार करायचा, तर तुम्ही महा-आय.डी. तयार करू शकता महासारथी पोर्टलवर म्हणजे महासारथी.महाराष्ट्र.gov.in या पोर्टलवर. तर कोणाला फायदा होणार, तर हा जी.आर. सामान्य नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, संस्था किंवा शैक्षणिक संस्था, सरकारी व खाजगी सेवा घेणारे सर्व या सर्वांसाठी लागू आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला याचा फायदा होणार आहे. नंतर महत्त्वाचा नियम, तर सीडिंग पाहूया. तर सर्व शासकीय विभागांना आदेश त्यांच्या पोर्टलमध्ये महा-आय.डी. लिंक म्हणजे सीड करणे अनिवार्य. म्हणजे आता प्रत्येक योजनेत तुमचा महा-आय.डी. जोडला जाईल. नंतर डेटा सुरक्षा म्हणजे सिक्युरिटी पाहूया. तर सरकारने स्पष्ट केले आहे की आधार कायदा 2016, DPDP ॲक्ट 2023, IT ॲक्ट 2000 या सर्व कायद्यानुसार तुमचा डेटा सुरक्षित ठेवला जाईल. नंतर महासारथी प्रकल्प काय आहे, तर हा एक मोठा डिजिटल प्रकल्प आहे, ज्यामध्ये सर्व योजना एकत्र केल्या जातील. नागरिकांची माहिती व्यवस्थापित केली जाईल आणि DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुलभ होईल. नंतर महासारथी प्रकल्पासाठी 3 मुख्य समित्या पाहूया. तर नंबर 1 एपेक्स कमिटी म्हणजे शिखर समिती. अध्यक्ष मुख्यमंत्री. काम धोरण, निर्णय आणि बजेट मंजुरी. नंबर 2 एक्झिक्युटिव्ह कमिटी म्हणजे कार्यकारी समिती. अध्यक्ष मुख्य सचिव. काम नियोजन, देखरेख. नंबर 3 इम्प्लिमेंटेशन कमिटी म्हणजे अंमलबजावणी समिती. काम महा-आय.डी. लागू करणे, डेटा अपडेट ठेवणे आणि योजना अंमलबजावणी. नंतर महत्त्वाच्या सुविधा, तर ऑथेंटिकेशन म्हणजे ओळख पडताळणी, DBT थेट खात्यात, डेटा अपडेट आणि तक्रार निवारण प्रणाली. तर यामध्ये तुमच्यासाठी काय महत्त्वाचं, तर 1 मे 2026 नंतर महा-आय.डी. शिवाय योजना मिळणार नाही. त्यामुळे लगेच महा-आय.डी. तयार करा. तर एकूणच हा जी.आर. डिजिटल महाराष्ट्रासाठी मोठं पाऊल आहे. सर्व योजना एकाच आय.डी.मध्ये मिळणार आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला या जी.आर.ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या जी.आर.ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी.आर. अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.